भाजपच्या शिष्टमंडळाने शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांची घेतली भेट। शास्त्रीनगर रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या मनसे नेते राजीव पाटलांचं नाव न घेता टोळा। मी तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत। आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी घटना घडली रात्री त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या सीएमओ आहेत सादिया मॅडम, त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब, मी त्याचबरोबर नंदूजी बरोबर शशिकांतजी कांबळे आमचे उपमहापौर आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचे तुम्ही पुरावे देखील मॅडमकडनं घेऊ शकता। आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे। जी घटना घडली आहे तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला, त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काही मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं। रवी म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं। जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना। म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही। मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कल्याण आणि डोंबिवलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु आपण बघत असाल तर इथे कित्येक वर्ष सिव्हिल हॉस्पिटल सारखी एक सुविधा लोकांसाठी नाही आहे। आणि आमची आज ठाम मागणी राहणार आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच एक सिव्हिल हॉस्पिटल व्हावं किंवा एक शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा तरी मिळावा याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। कारण म्युन्सिपल हॉस्पिटलचे काही लिमिटेशन्स असतात आणि त्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे की सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर कल्याण डोंबिवलीत यावं। तर मी थोडंसं आपल्याला याच्यातली माहिती देऊ इच्छितो की शास्त्रीनगर रुग्णालय जे आहे याच्यामध्ये जी मेटर्निटी सर्व्हिसेस आपण महिलांना देतो, एका महिन्यामध्ये 70 ते 80 महिलांची डिलिव्हरी आपण इथे करतो आणि मोठ्या प्रमाणात जे प्रेग्नन्सी रिलेटेड पेशंट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे येत असतात। आणि आपली पहिली प्रायोरिटी ही वॅक्सिनेशन्स, मेटर्निटी सर्व्हिसेस आणि